फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येत असताना 4 षटकांचा मॅच आहे. एका साईडनंच ही मॅच या ठिकाणी खेळवली जाणार आहे. कॉमेंट्री बॉक्स यांच्या बाजूने गोलंदाजी होईल, समोरच्या एंडकडनं फलंदाजी होईल. 4 षटकांचा मॅच असेल. 1 षटकाचा फक्त पॉवर प्ले असेल आणि 15 मिनिटांमध्ये तुम्हाला 3 षटकं पूर्ण करायचे आहेत, हे सुद्धा लक्षात असू द्या. टायमर स्टार्ट झालेला आपल्याला बघायला मिळेल. पहिला चेंडू पडल्याच्या नंतर हवेमध्ये चेंडू आहे. सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला होता आणि जेव्हा सरळ बॅटचा वापर केला जातो नक्कीच थोडासा सुरक्षित फील करतो फलंदाज, कारण ज्या पद्धतीनं क्रिकेटिंग शॉट खेळताना फलंदाजाला एक नक्कीच थोडासा आधार असतो सरळ बॅटचा. दरम्यान दिनेश यांचा पहिला चेंडू 1 धाव मिळाली गेली. धाव फलक सुरुवात होत असताना 4 षटकांमध्ये विजय कितीपर्यंत धावसंख्या अपेक्षित असेल? अंदाजे एक किमान 40 की 45? तर 45 पर्यंत जाण्याचा प्रयत्न प्रत्येकाचा असेल, कारण क्लायमेट थोडंसं अजून डाऊन झालं आहे. पहाटेच्या बाजूने आपण वाटचाल करताना दिसू. थोड्याच वेळात आपण जर बघितलं तर प्रत्येक दिवशी थोडासा उशीर होतोय. आज सुद्धा त्याच बाजूने वाटचाल करतोय आपण. थोडीशी घाई करण्याची विनंती करतोय. दिनेश यांचा पहिला चेंडू टाकून झाला. 1 धाव आत्तापर्यंत धावफलकावरती लागलेली आहे आणि 2 फलंदाज प्रतीक आणि कबीर ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. कबीर याचा हा फटका लॉंग ऑन क्षेत्रामध्ये आलाय. क्षेत्ररक्षक आहे तैनात. चांगलं क्षेत्ररक्षण, चांगला इथे सुरक्षित क्षेत्र राखलं जात आहे लॉंग ऑन क्षेत्रामध्ये. ज्या पद्धतीने आतापर्यंत फटका खेळला गेला होता. यस, कबीर याच्या बॅटमधनं आलेली एक धाव. प्रत्येक फलंदाज आपण जर बघितला, लॉर फुल टॉस पुन्हा एकदा आला कार्पेट खेळण्याचा प्रयत्न. मिड ऑफ क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षण लावलं गेलंय. सिंगल डबल वरती विश्वास ठेवलाय. जो विश्वास ठेवला होता टेंबोली संघाने. काय जबरदस्त रन बिटवीन द विकेट. दोन्ही बंधू, असं वाटत होतं दोघांमध्ये कॉम्पिटिशन चालली होती धावा पूर्ण करण्याची. नंतर क्रिकेट म्हटलं की नक्कीच ही चपळता तुमच्याकडे असायला हवी, ती दाखवली गेली. आता सुद्धा हे दोन्ही फलंदाज दाखवत असताना या मैदानाच्या आतमध्ये यस, 3 चेंडूमध्ये 3 धावा आतापर्यंत अर्जित करण्यामध्ये यशस्वी झालेत दोन्ही फलंदाज. गुरुदेव या संघाचे. चेंज द पेस टप्प्यामध्ये सुद्धा परिवर्तन होतं, गतीमध्ये परिवर्तन होतं आणि अनुभवाचा वापर या ठिकाणी नक्कीच गोलंदाज दिनेश चौगुले यांनी केलाय. एक्सपिरियन्स कॅम्पियन एका बाजूने आपण जर बघितलं तर दिनेश चौगुले यांच्याविषयी बोलायचं झालं तर एक अष्टपैलू खेळाडू आहे आणि स्वतःला सिद्ध करण्याचा प्रयत्न तो नेहमी करत असतो. वडूनगर संघाच्या माध्यमातून खेळत असताना राईट मारावून द विकेटचा मारा. पुन्हा एकदा जस्ट लेन डिलिव्हरी. चेंडूला ऑन दी अप खेळण्याचा प्रयत्न. चेंडू चाललाय सीमा रेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी TR षटकार. फलंदाजांनो थोडीशी घाई करा, कारण की आपण पाहतोय एक मोठा फटका आल्याच्याने थोडासा रेस्ट आला आणि या ठिकाणी आपण पाहतोय ज्या गोलंदाजाची स्तुती केली त्याच्यावरती तुटून पडलाय आणि फलंदाज सुद्धा सांगतोय की नक्कीच मी सुद्धा नक्कीच या ठिकाणी चांगल्या पद्धतीने या गोलंदाजाला फेस करू शकतो. दरम्यान पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज झालाय. राईट राऊंड द विकेटचा मारा. पुन्हा एकदा सुरक्षित क्षेत्रामध्ये सेम रिझल्ट. पुन्हा एकदा TR षटकार. झाली होती सिंगल डबल वरती मी म्हणेन मोर्चा वळवला होता. त्यानंतरच्या ज्या चेंडूंवरती प्रहार केले आणि त्यानंतर मोर्चा सांभाळला गेला, धावसंख्येला नेऊन ठेवलं गेलं. ते म्हणजे एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती म्हणजे 15 धावा. सुरुवात चांगली आहे. प्रोजेक्टेड स्कोर दाखवण्याच्या अगोदर आपण अंदाज बांधू शकतो 4 षटकांमध्ये 60 धावा होऊ शकतात. आता क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये जर तरला महत्व नाहीये. क्रिकेटमध्ये इफ नॉट अनलेसला नक्कीच स्थान नाहीये. इथे प्रॅक्टिकली नक्कीच काम करावं लागतं. गोलंदाज नव्यानं गोलंदाजी मार्कवरती येत असताना यश
यश पाटील वडूणवगर संघाच्या माध्यमातून गोलंदाजी करताना हा यश वडूणवगरचा आहे, कारण की यश पाटील म्हटलं तर TR च्या आयोजनामध्ये यश पाटील नावाचा खेळाडू त्यांच्याकडे सुद्धा आहे आणि त्याने सुद्धा चांगली गोलंदाजी केली होती कालच्या दिवसामध्ये. आपल्याला बघायला मिळेल उद्याच्या दिवसामध्ये TR नागले संघाने ॲक्शनमध्ये. आणि किती वाजताचा सामना असेल TRचा, मला वाटतं दुपारच्या वेळेस मॅच चालू होत असताना आपल्याला बघायला मिळतील. जे संघ इकडनं क्वालिफायर जवळजवळ मला वाटतं सुपर 10साठी आलेले आहेत, त्यांनी किमान 1:30 वाजता तरी या ठिकाणी पोचायला हवं. तेव्हा कुठे एक जबरदस्त आयोजन, चांगल्या मोठे मोठे मॅचेस किंवा मग मी म्हणेन मोठे सांगितण्यापेक्षा किमान 5 षटकांच्या मॅचेस आपल्याला बघायला मिळतील. आणि जेव्हा 5 षटकांच्या मॅचेस बघायला मिळतात तेव्हा नक्कीच क्लास बघायला मिळतो प्रत्येक संघाचा. एक षटका समाप्तीनंतर धावसंख्या 15. जस्ट आउटसाइड ऑफस्टम या ठिकाणी वाईट चेंडूची नोंद पंचांच्या माध्यमातून. धाव फलक एक्स्ट्रानं पुढे सरकेल जाऊन पोचतोय तो म्हणजेच 16 या धावसंख्येवरती. सानवी एंटरप्राइजेस कुर्डेव हा संघ जो आपण जर पाहिला तर मला वाटतं नितीन म्हात्रे यांचा संघ आहे आणि नितीन म्हात्रे थोडेसे खुश असतील. धावसंख्या चांगली चालते धावफलकावरती. आनंद कार्पेट खेळला जातोय. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक तैनात आहे त्या ठिकाणी, स्वतः कर्णधार आहे. एकच धाव मिळेल, एका धावापेक्षा जास्त काही मिळणार नाहीये. या एका धावेनं धावफलक थोडासा पुढे सरकेल, एका पावलानं पुढे जातोय 17 वरती. 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आहेत, म्हणजेच आतापर्यंत जर बघितलं तर ओपनिंग पेअर मैदानामध्ये शाबूत आहे. प्रतीक आणि कबीरी जोडी आहे. कबीर म्हटलं की संत कबीर आठवतात, मात्र त्यांच्या दोह्याप्रमाणे फलंदाजी या ठिकाणी होताना दिसते. 4 चेंडूमध्ये 13 धावा कबीर यांनी केल्यात. तर प्रतीक यांना आपण जर बघितलं, आता कबीर पुन्हा एकदा स्ट्राईकवरती आले, डावऱ्याचा फलंदाज. गोलंदाजीला यश पाटील कॉमेंट्री बॉक्स एंडच्या बाजूनं गोलंदाजी करत असताना हा चेंडू जवळजवळ थोडासा बाहेर टाकण्याचा प्रयत्न केला होता. पाहणं गरजेचं आहे. हा पंचांचा रिव्ह्यू असेल की बॅटरचा? पंचांचा. थँक्यू. येस, फलंदाज मध्ये आल्यामुळं थोडासा जज करणं कठीण झालं पंचांना. येस, त्यामुळं पण बॅटरला जर वाईट हवा असेल तर पंचांच्या मध्ये जाऊ नये ही विनंती असेल, कारण डिसिजन देण्यासाठी थोडीशी कठीणाई निर्माण होत्या. बघा, भरपूर बाहेर टाकण्याचा प्रयत्न मात्र पाहणं गरजेचं आहे. काय निर्णय येतोय पंचांचा पाहूया आपण. येस सर. येस, आपण पाहतोय व्हाईट बॉल. पंचांचा निर्णय आलेला आहे व्हाईट बॉल. बघा, पंच हे दैवत मानलं जातं, न्यूट्रल असतात, कारण की ज्या पद्धतीने आपण जर बघितलं चेक जर गोरदेव टीमच्या कुठल्याही फलंदाजाने बॅक टू बॅक 3 षटकार जर मारले तर वैभव म्हात्रे यांच्याकडून 1929 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. क्या बात आहे. ATM खुलं झालंय वैभव म्हात्रे यांचं सुद्धा. रिव्हर्स अटेम्प्ट केला होता, अपील झाली होती, मात्र पाहणं गरजेचं आहे इथे काय घडेल. तर प्रत्येक जण प्रत्येक चेंडूवरती रिव्ह्यू घेण्याचा प्रयत्न करतोय, मात्र बिमर आणि वाईट ह्या दोनच चेंडूवरती तुम्हाला रिव्ह्यू घेण्याचा नक्कीच अधिकार दिलाय, कारण की कॉट बिहाइंड विकेट असेल किंवा मग LBW असेल, इथे आपल्याकडे त्या सुविधा उपलब्ध नाही आहेत टेनिस विश्वामध्ये सध्या तरी जर आपण बघितलं, कारण त्यासाठी वेगळे इक्विपमेंट या ठिकाणी आणावे लागतात. धावसंख्या झाली ती 18. वैभव म्हात्रे यांच्या माध्यमातून पारितोषिक जाहीर झाले गोरदेव संघासाठी, सानवी स्पोर्ट्स या संघासाठी. आणि गोलंदाजीला आहे यश पाटील. ऑन साइडला, क्या बात आहे रे. टावरिंग षटकार, टावरिंग शॉट. चेंडू असेल तर पूर्वा. यस, चेंडू या ठिकाणी उपलब्ध करून दिला जातोय. धावसंख्या झाली ती म्हणजे 24 धावा. बघा, भरपूर लांब होता आणि कबीर याने कसा खेचला, मिडल ऑफ द बॅट केलं आणि पाहिलं की चेंडू बॅटच्या नंतर प्रवास जो पाहिला तो फलंदाजाने स्वतः अनुभवला. जसं म्हटलं जातं की एखादा उद्दिष्ट गाठत असताना तुमचा जो प्रवास असतो, मार्गक्रमण असतो, तो मार्गक्रमण करताना जेव्हा तुम्ही उद्दिष्टावरती पोहोचता, जेव्हा तुमच्या लक्ष्यावरती पोहोचताना, तेव्हा तुम्हाला नक्कीच समाधान मिळतं. थोडंसं थांबवलं गोलंदाजाला, फलंदाज तयार नाहीये. धावसंख्या 24. एक
षटक आणि 3 चेंडू आतापर्यंत टाकून झालेले आहेत. पुन्हा एकदा चेंडूला सोडून दिला, पंचांचा इशारा आलाय. क्या भरपूर इथे ऑप्शनच्या बाहेर चेंडू आहे. वाईटचा इशारा पंचांच्या माध्यमातून धावफलक 25 धावा या धावफलकावरती लागल्या जातात. दुसरं षटक मार्गस्थ आहे. भरपूर लांबट षटक हनुमंताच्या शेपटीप्रमाणे वाढताना दिसत आहे, कारण की असं षटक जेव्हा होतं तेव्हा गोलंदाज करणाऱ्या संघाला किंवा मग क्षेत्ररक्षण करणाऱ्या खेळाडूंना वाटतं की कधी षटक संपत आहे. सरळ सीधा सुरक्षित TR स्पोर्ट्स नागले ट्रॉफीचा हा TR षटकार. ते यश पाटील यांनी अक्कल लढवली आणि लगेच चेंडू मैदानामध्ये पाठवला. मात्र विनंती असेल यश पाटील यांना, सगळे फटके याच साईडला येतात. ट्रॉफीच्या समोर एखाद्याने तरी येऊन उभं राहावं, कारण आपल्या ट्रॉफीज फार महत्वाच्या आहेत आणि उद्याचा शेवटचा दिवस आहे. हो, क्या बात है, क्या बात है. डीप कव्हर आणि लॉंग ऑफ दोन्ही क्षेत्ररक्षक पाहत होते. शॉट ऑफ द टुर्नामेंट, 6 रन. दादा कुठे आहेत पण पाहतोय पारितोषिक, मला वाटतं या ठिकाणी लगातार 3 षटकार या ठिकाणी आलेले आहेत. ऑन साइडला खेळला जातोय. अगोदर पारितोषिक लागू झालेला आहे, मात्र मिड विकेट क्षेत्रामध्ये इथे चेंडू नक्कीच गेला. 1 धाव मिळेल आणि मला वाटतं किती 2919 रुपये या ठिकाणी वैभव मात्रे मॅन फ्रॉम पोमन 1929 रुपये या ठिकाणी आपण जर बघितलं तर पारितोषिक जे जाहीर झालं होतं ते या ठिकाणी पटकावलंय. कुठला फलंदाज आहे तो फलंदाज कबीर याच्या अकाउंट मध्ये जाताना दिसतील. खूप खूप शुभेच्छा असतील. नक्कीच कबीर याची बॅटिंग जबरदस्त होत असताना दरम्यान 2 षटक पूर्ण झाले. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे ती म्हणजेच नाबाद जिंदाबाद 38 धावा या धावफलकावरती लागल्यात. चला, वेळेला महत्व द्या, वेळ फार महत्वाची आहे आणि विनंती असेल की या ठिकाणी 12 मिनिटं हे नक्कीच उलटून गेलेली आहेत. तर क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला विनंती असेल 15 मिनिटांमध्ये आपल्याला हे 3 षटकं पूर्ण करायचे आहेत. नियम आणि अटी सर्वांसाठी सेम आहे. TR स्पोर्ट्स नागलेच्या वतीनं, TR ट्रॉफीच्या संयोजन कमिटीच्या वतीनं प्रत्येकासाठी नियम आणि अटी ह्या लावून दिल्या गेलेल्या आहेत. काय जबरदस्त बॅटिंग होते आहे कबीर याच्या माध्यमातून. वैयक्तिक कबीर 9 चेंडूमध्ये 32 या धावसंख्येवरती खेळत असताना जो आता स्ट्राईक वरती आहे, चांगली क्रिकेट त्याच्या माध्यमातून दर्शवली गेली आहे. आणि मी म्हणेन सर्वात जास्त फलंदाजी कुठे केले तो व्ही शेप मध्ये आलेली आहे आणि ती एका चांगल्या फलंदाजाची निशाणी असते. जे किंवा मग आपला क्रिकेटमध्ये येण्याचा विचार करत असतील, ह्या नक्कीच शिकण्यासारखी फलंदाजी आहे. जसा चेंडू तसे फटके त्याने खेळलेले आहेत. कुठला ऑड फटका त्याने खेळण्याचा प्रयत्न केलेला नाहीये. नव्यानं फलंदाज मैदानामध्ये आहे, गोलंदाज मैदानामध्ये जो आलाय तो आहे रोहित म्हात्रे. याच्यावरती जिम्मेदारी असणारा धावसंख्येला आळा घालण्याची, धावसंख्येला थांबवण्याची. आता मात्र पुन्हा एकदा समोर टाकला चेंडू. त्या चेंडूला मी म्हटलं होतं की नक्कीच यश पाटील यांना की ट्रॉफीच्या समोर आपल्याला राहावं लागेल. पुन्हा एकदा आलाय षटकार. धाव संख्येमध्ये भरभराट, धाव संख्येला नक्कीच उधाण आलंय. 44 धावा धावफलकावरती लागत असताना सानवी स्पोर्ट्स या संघाच्या. ऑन साइडला पुन्हा एकदा अजय शॉट ऑफ डेड डिलिव्हरी होती. कावकॉर्नर क्षेत्रामध्ये खेळलाय, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात. एकच धाव मिळेल आणि एका धावेनं धाव फलक थोडासा पुढे सरकेल. 45 या धाव संख्येवरती. पहिल्या षटकामध्ये आपण बघा ज्या पद्धतीनं फलंदाजी जर आपण पाहिली, मागील चेंडूवरचा रिप्ले जो दर्शवला जातोय,
UCN लाईव्हच्या माध्यमातून बघा थोडासा डिलिव्हर केला होता चेंडू सरळ आणि क्या बाद आहे, सुरेख फटका खेळला होता. विश्वनाथ जाधवची आठवण झाली नक्कीच या फलंदाजाला या फटका खेळताना पाहून. धावसंख्या आहे ती म्हणजेच 45. यस पुन्हा एकदा सरळ खेळला जातोय चेंडू, शतरक्षक आहे. नक्कीच या चेंडूंची गरज आहे, कारण सिंगल डबलनं तुम्ही थोडासा कंट्रोलमध्ये आणू शकता. मात्र मोठी धावसंख्या जेव्हा जाईल तेव्हा संघाला थोडंसं अडचणीमध्ये आणताना दिसतील शतरक्षक किंवा गोलंदाजी करणारे संघ. 46 धावा धावफलकावरती लागल्यात. जसं म्हटलं जातं नक्की सुधारणेला कधीच उशीर नसतो. अजून सुद्धा वडून वगैरे संघ हा सुधारणा करू शकतो, या सामन्यामध्ये कंट्रोल आणू शकतो. बघा त्याची सुरुवात झाली का पाहणं गरजेचं आहे. निर्धाव चेंडूची समाप्ती झाली. सुटकेचा श्वास सोडला असेल या चेंडूवरती, कारण की जो फ्लो होता फलंदाजाचा चांगल्या टचमध्ये दिसत होता. आणि मागील चेंडूपासून जर पाहिलं तर नक्कीच एक चांगलं क्रिकेट तो खेळतोय. जरी त्याने डॉट चेंडू खेळून काढले असले तरी सुद्धा या शॉटवर लेन डिलिव्हरी. इथे पुन्हा एकदा कावकोण क्षेत्रामध्ये चेंडूला नाही, इथे चेंडू थांबत नाहीये, पुन्हा गेलाय चौकार. 4 धावेनं धाव फलक मात्र पुढे सरकेल, जाऊन पोहोचेल तो 50 या धावसंख्येवरती. बुडत्याला काडीचा आधार आणि गोलंदाजाला क्षेत्ररक्षकाचा. मात्र क्षेत्ररक्षकाची साथ मिळत नाहीये रोहित या गोलंदाजाला, आणि रोहित नक्कीच नाराज असेल या क्षेत्ररक्षणावरती. चांगला चेंडू, चांगला चेंडू, चांगला चेंडू, काय जबरदस्त, काय जबरदस्त. मात्र मी म्हणेन रोहित जो नाराज झाला होता त्यानंतर त्या ठिकाणी जो खेळाडू क्षेत्ररक्षण करत होता त्याच्याकडे सुद्धा तेवढी संधी नव्हती, कारण ज्या गॅपमध्ये खेळला होता फलंदाजाने दरम्यान षटकं समाप्त झालीत. आतापर्यंत एकूण 3 षटकांची समाप्ती झाली आहे आणि धावसंख्या आहे ती म्हणजेच 50 धावा. बघा आपण टाइमकडे जाऊया आणि आपण जर बघितलं तर टाइम आमचे स्कोरर सांगतात की बराबर टाइमावरती चाललेला आहे. मध्ये जो चेंडू बाहेर जातोय त्यावेळेस टायमर स्टॉप केला जातोय, त्यामध्ये थोडंसं आपण जर बघितलं तर लक्ष नक्कीच असतं. आणि जेव्हा मुंबई क्रिकेट असोसिएशनचे मान्यताप्राप्त स्कोरर जेव्हा असतात तेव्हा वेळेवरती फार लक्ष दिलं गेलं जातं. चला यानंतर टॉससाठी यायचं आहे. साईश खारबाव आणि टेंबोली या दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती करतो टॉस बॉक्समध्ये या. हे षटक पूर्ण झाल्याच्या नंतर लगेच आपण टॉस करणार आहोत इनिंग ब्रेकमध्ये. आणि नक्कीच सानवी स्पोर्ट्सच्या संघाच्या खेळाडूंसाठी टाळ्या झाल्या पाहिजेत. मला ते पहिली ओपनिंग पेअर आहे की तिने 50 धावा पूर्ण केल्यात. काय जबरदस्त फलंदाजी, आणि हा रेकॉर्ड या ठिकाणी गणला गेलाय. आणि स्पर्धेची सुद्धा पहिली मला वाटते 4थी पार्टनरशिप आहे की त्याने 50 धावा पूर्ण केलेल्या आहेत. पाहणं गरजेचं आहे. आपल्याला थोडीशी माहिती येते. कबीर सिंग याच्याविषयी बोलायचं झालं तर नक्कीच फटका चांगला खेळलेला होता आणि त्याने आपल्याला दर्शवलं होतं, त्याचा क्लास दर्शवला होता. मात्र त्याची माहिती आपल्याला नक्कीच असेल की तो ISPL या संघामधनं माझी मुंबई या संघाचं त्याने प्रतिनिधित्व केलेलं आहे. तो त्या संघामध्ये खेळलेला आहे, म्हणजेच अनुभव त्याच्याकडे आहे. मात्र त्याच्यासमोर आता नवीन टॅलेंट उभं केलं गेलं आहे ते म्हणजेच भूमिक. बघा पहिलाच चेंडू जो होता चांगल्या पद्धतीने हाताळला गेलाय आणि स्लॉग ओव्हरमध्ये ज्याची गरज आहे तो चेंडू पहिलाच टाकलाय. अंदाजे वय वर्ष खेळाडूचं आपण जर बघितलं तर 17, आणि फलंदाजासाठी ठरेल का तो खतरा हे सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे. वय पाहिलं जात नाही क्रिकेटमध्ये, तुमचा टॅलेंट पाहिला जातो, म्हणून तुम्हाला मैदानामध्ये इन ॲक्शन बोलवलं जातं. त्याच्यातलाच हा खेळाडू भूमिक. सुरेख सुरेख सुरेख, आता मात्र सापडलाय जाळ्यामध्ये फलंदाज प्रतीक, झालाय बाद. जातं की आयुष्य असो वा क्रिकेट जरी असलं किंवा इतर आयुष्य असलं तरी सुद्धा तुमचं वय पाहिलं जात नाही,
तुमच्याकडे जो टॅलेंट आहे त्या टॅलेंटला महत्त्व दिलं जातं. म्हणून तर 16 ते 17 वर्षाचे द ग्रेट सचिन तेंडुलकर सरांना क्रिकेटमध्ये आणलं गेलं आणि क्रिकेट विश्वाचा देव म्हणून नक्कीच लहान वयापासून झालेला प्रवास सुरू होता तो नक्कीच 2011 पर्यंत आपण पाहिला आणि आनंद अश्रू वानखेडेच्या स्टेडियमवरती नक्कीच प्रत्येकाच्या डोळ्यामधनं आले होते. असंच आपण जर पाहू शकतो भूमी त्याच्याकडे सुद्धा संधी आली आहे. लेफ्ट इज ऑलवेज राईट इन क्रिकेट असं म्हटलं गेलंय. डावऱ्याचा गोलंदाज या ठिकाणी मात्र चांगला फटका खेळलाय फलंदाजाने. गॅप काढलाय स्वीपर कव्हर आणि कव्हरच्या मधनं चेंडूला खेळण्याचा प्रयत्न यशस्वी झालाय आणि फलंदाजाने मारलाय चौकार. सरकते जाऊन पोचते 54 या धावसंख्येवरती. वेळ नक्कीच महत्वाची आहे. दोन्ही कर्णधारांना विनंती असेल. साईज संघाचे कर्णधार आलेले आहेत आणि दरम्यान या चेंडूकडे जातोय. ऑन साईडला खेळला होता चेंडूला लॉंगन क्षेत्रातला शतरक्षकाला चेंडूला उचलेल आणि फेकेल तोपर्यंत एक धाव नक्कीच मिळाली जाते. एका धावेनं धावफलक थोडंसं पुढे सरकतोय जाऊन पोचते ते म्हणजे 55 या धावसंख्येवरती. दोन्ही कर्णधार या ठिकाणी उपस्थित होत असताना टेंबोली आणि साईश दोन्ही जवळजवळचे संघ आहेत. शेजारी शेजारी आहेत आणि त्या दोघी शेजाऱ्यांमध्ये चाललेली ही मॅच आता येणाऱ्या मॅच मध्ये बघायला मिळणार आहे. 43 धावा धावफलकावरती लागल्यात आतापर्यंत. वैयक्तिक कबीर याच्या 14 चेंडूमध्ये 50 पर्यंत जाण्याचा प्रयत्न करेल कबीर. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. मिस टाइम स्ट्रोक आहे. एक धाव नक्कीच पूर्ण होता. दुसऱ्या धावचा प्रयत्न होतोय. पाहणं गरजेचं आहे काय घडतंय काय बिघडतंय. इथे मात्र बघा इथे काय घडते पंच काय निर्णय देतात की इथे स्ट्राईक तुम्ही कॉम्प्रोमाइज दिली जात नाहीये. म्हणजे एकच धाव असेल. धावसंख्येमध्ये भर धावसंख्या झाली ती म्हणजेच एकूण 56 धावा धावफलकावरती लागल्या जातात. एक शेवटचा चेंडू शिल्लक आहे. स्ट्राईक वरती असतील नव्यानं आलेले साहिल ज्याने आतापर्यंत 2 चेंडूचा सामना केलाय. 5 धावा त्याने बनवल्यात. भूमिका काय जबरदस्त गोलंदाजी केली भूमिकेने. फक्त 6 धावा दिल्यात. विजय जर पाहिलं तर उत्कृष्ट गोलंदाजीचा नमुना. ऑन साइडला मात्र इथे फिनिशिंग टच देत असताना साहिल यांच्या माध्यमातून जबरदस्त फटका. शेवटचा जो षटकार आला धाव संख्येला नेऊन ठेवलं जात आहे ते म्हणजेच 61 या धाव संख्येवरती 62 धावांचं लक्ष दिलं जाईल. आणि जाऊया आपण टॉस बॉक्स मध्ये जिथे सज्ज असतील हेमंतदादा पाटील आणि 2 कर्णधार. एका बाजूने टेंबोली दुसऱ्या बाजूने असेल खारबाव. ओर टू टॉस बॉक्स. चला टॉस केला जाईल. दोन्ही टीमचे कॅप्टन आहेत आजूबाजूचे दोन्ही संघ. खारबावचे पुढे गेल्यानंतर टेंबोली. वेलकम परेश वन वेलकम प्रणय. दोन्ही सुद्धा पप आहेत. आणि मी विनंती करतो यश पाटील यांच्या शुभ हस्ते हा टॉस केला जाईल. यश पाटील सुद्धा एक चांगला क्रिकेटर एक चांगला बॉलर आहे. पहिल्या मॅच मध्ये चांगली बॉलिंग आणि मॅन ऑफ द मॅच सुद्धा तो झालेला आहे. त्याच्या शुभ हस्ते हा टॉस. एका बाजूने रियांश प्रतिष्ठान आणि दुसऱ्या बाजूने 94 दोन्हीपैकी एक आपण कॉल करायचा आहे. परेश कॉल करतील प्रणय कॉल करतील. 94 इज अ कॉल अँड रियांश प्रतिष्ठान आलेला आहे. टॉस जिंकलेला आहे तो टेंबोली टीमने. थँक्यू सो मच यश. परेश टॉस जिंकलेला आहे काय निर्णय असेल. क्षेत्ररक्षण करू आम्ही. फिल्डिंग करण्याचा निर्णय. समोरचा संघ जर आपण बघितला आहे त्याचा थोडासा अभ्यास तुम्हाला आहे. चांगली स्ट्रॉंग साईड त्यांनी सुद्धा बनवलेली आहे. काय रणनीती असेल त्यांच्या समोर. रणनीती काय नाही. खारबाव संघ खूप मोठा संघ आहे. आम्ही आमचं नातं मैत्रीचं खूप चांगलं आहे. कमीत कमी रनमध्ये थांबवण्याचा प्रयत्न करू आम्ही त्यांना. काही चेंजेस असेल प्लेइंग 11 मध्ये. नाही सेम टीम राहील. पहिला सामना खेळला कसा अनुभव झाला ग्राउंडचा आणि फ्लड लाईट कशी वाटली तुम्हाला. ग्राउंड विषयी बोलायला गेलो तर खूपच कमी आहे कारण का नाईटचं आयोजन करणं सोपं नाही आहे. आयोजकांचं धन्यवाद करतो की एवढी मोठी स्पर्धा आपल्या विभागात म्हणजे प्रत्येक
प्लेयरला खेळायला भेटते ती खूप मोठी गोष्ट आहे. चांगलं आयोजन आहे. थँक्यू सो मच अँड बेस्ट ऑफ लक फॉर द मॅच. प्रणय, टॉस हरलेला आहे आणि बॅटिंग तुमच्याकडे आली. तुम्ही जर टॉस जिंकला असता तर काय घेतलं असतं? नक्कीच क्षेत्ररक्षण केलं असतं. मात्र आता बॅटिंग आहे तुमच्या समोर. काय वाटते की किती धावांचं टार्गेट 4 ओव्हरमध्ये एक चांगला असेल तुमच्या बॉलरसाठी? नक्कीच टेंबोली चांगला संघ आहे, त्यांच्या समोर आम्ही नक्कीच 50+ जाण्याचा प्रयत्न करू. काय चेंजेस असेल? हा, एक चेंजेस असेल, मोनिशच्या जागी महेंद्र पाटील खेळणार आहेत. आणि कसं वाटलं तुम्हाला हे आयोजन आणि फ्लड लाईटची व्यवस्था? कसा अनुभव आला पहिला मॅच खेळल्यानंतर? नक्कीच खूप सुंदर आयोजन केलं आहे आणि त्यांनी आम्हाला इथे खेळायची संधी दिली त्याबद्दल त्यांचे धन्यवाद. थँक्यू सो मच अँड बेस्ट ऑफ लक फॉर द मॅच. दोन्ही टीमला देऊया आपण ऑल द बेस्ट. आणि रिपोर्ट फ्रॉम द टॉस बॉक्स. टॉस जिंकलेला आहे तो जय हनुमान टेंबोली या टीमने आणि प्रथम त्याने बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला आहे. जाऊया आपण भारत पाटील, स्वर्गीय भारत पाटील कॉमेंट्री बॉक्समध्ये ज्या ठिकाणी सज्ज असतील. निशान पाटील, मी विनंती करतोय माननीय श्री महेंद्र पाटील चे विद्यमान सरपंच आहेत खारबावचे, त्यांना विनंती असेल आपला सामना नंतर आहे मात्र आता वेळ आहे तर आपण प्लीज मुख्य मंचावर येऊन बसायचं आहे. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत असेल. त्रिमूर्ती ग्रुप नागले यांच्या वतीने TR चषक 2026 मध्ये माननीय श्री महेंद्र पाटील आपलं हार्दिक स्वागत. माननीय श्री हरेश म्हात्रे कामनगावचे एक ज्येष्ठ क्रिकेटर आलेले आहेत, त्यांना विनंती असेल आपण सुद्धा या मुख्य मंचावर, आपलं सुद्धा हार्दिक स्वागत असेल. वेलकम. चला मॅचला होते सुरुवात आणि संरक्षण कक्षामध्ये सज्ज होतात मनीष पाटील. धन्यवाद हेमंतजी पाटील सर. तर 62 धावा स्कोर कार्डवरती आणि 63 धावांचं टार्गेट या मॅचमध्ये ठेवलेलं आहे. पहिल्या डावामध्ये 62 धावा बनल्या, काय जबरदस्त बॅटिंग केली, मोठे फटके पाहायला मिळाले आणि 4 षटकामध्ये 62 धावा स्कोर कार्डवरती आणि 63 धावांचं टार्गेट या मॅचमध्ये आईदेवी वडुनगर या संघाच्या विरोधात ठेवलेलं आहे. सुरुवातीपासून चांगली कामगिरी करावी लागेल कारण मॅचच्या पूर्वार्धामध्ये धावा बनल्या, उत्तरार्धामध्ये देखील धावा बनवण्याचा प्रयत्न फलंदाजांना करावा लागेल. अनेक वेळा असं म्हटलं जातं ना, क्रिकेटनं माझी जात पाहिली ना, क्रिकेटनं पाहिला माझा रंग, तो रंगून गेला रंगात, जसा बलराम रंगला श्रीरंगात. खऱ्या अर्थानं या स्पर्धेच्या माध्यमातून प्रत्येक क्रीडा रसिक या स्पर्धेला जोडलाय, प्रत्येक खेळाडू या स्पर्धेला जोडलाय आणि कमालीची स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. सर्वत्र चर्चा या स्पर्धेची सातत्याने केलेली आहे. लाजवाब क्रीडा सोहळा TR ट्रॉफी 2026च्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. चला सामन्याला लगेच सुरुवात करायची आहे. सलामीची जोडी मैदानावरती दाखल झालेली आहे. एका बाजूला फलंदाज मैदानावरती प्रशांत आपल्याला पाहायला मिळतोय आणि त्याच्या सोबतीला यश पाटील हा फलंदाज. मोठं टोटल आहे 63 धावा. 4 षटकामध्ये 63 धावा अवघड आहेत का? तर नाही. 4 षटकामध्ये 63 धावा बनवू शकतात, परंतु त्यासाठी चांगली कामगिरी फलंदाजी करणाऱ्या टीमला करावी लागेल. बॉलिंग ट्रॅकवरती षटक क्रमांक पहिलं साहिल पाटील हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. आज सानवी एंटरप्राइजेस घोडदेव संघाच्या माध्यमातून चांगली कामगिरी पाहायला मिळाली. सातत्याने मोठे फटके, षटकारांची आतिषबाजी. पहिल्या डावामध्ये नितीन म्हात्रे यांच्या माध्यमातून मात्र या संघाला या स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थानं स्थान मिळालंय आणि अप्रतिम कामगिरी या संघाने केलेली आहे. हो, यावेळेस मोठा फटका. या मॅचचा उत्तरार्ध सुरुवात झाली आहे. रणशिंग फुंकलंय, सरळ चेंडूला पाठवलाय सीमारेषेच्या पलीकडे षटकार. थोडेसे बॅकफुटला गेले आणि स्ट्रोकसाठी जागा बनवली आणि स्लॉग हिटचा फटका प्रशांतच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाला आणि सरळ चेंडूला धाडलाय सीमारेषेच्या पलीकडे. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती. यावेळेस देखील स्लॉग स्वीप. वाह वाह वाह, आणखीन एक दर्जेदार फटका. सलगचा दुसरा षटकार या मॅच मध्ये प्रशांतच्या बॅटमधून.
सलग 2 चेंडूवरती 2 षटकार या मॅच मध्ये प्रशांत पाटीलच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळाले. साहिल यांच्या विरोधात आक्रमण केल्या. सुरुवातीचा षटकार जर पाहिला तर मिडविक रिजनला होता. इथे जर पाहिला तर स्क्वेअर लेग रिजनला कमालीचा स्ट्रोक पाहायला मिळाला. प्रशांत पाटीलच्या बॅट मधून आक्रमक फलंदाज आहेत आणि आक्रमकता दाखवतात या मॅच मध्ये. गोलंदाज साहिल पाटील पुन्हा एकदा ओव्हर द विकेट. कमी गतीने चेंडू टाकलाय. लोअर फुटचा चेंडू होता. स्वीप करण्याचा प्रयत्न. चांगला चेंडू पाहायला मिळाला. फिंगर रोल केले आणि चेंडू आलाय डॉट. परंतु काय जबरदस्त इंटेंट दाखवते या मॅच मध्ये प्रशांत पाटील. 63 धावांचं टार्गेट जरी असलं ना तरी या टार्गेट समोर आम्ही खऱ्या अर्थानं चांगल्या पद्धतीने बॅटिंग करू शकतो. आणि सुरुवातीच्या 2 चेंडूवरती खऱ्या अर्थाने त्याने खूप चांगली इंटेंट या मॅच मध्ये दाखवलाय. चांगली सुरुवात केली आहे. आश्वासक सुरुवात या मॅच मध्ये राहिली आहे. गोलंदाज साहिल पाटील पुन्हा एकदा ओव्हर द विकेट. हो, यावेळेस देखील लेग कटरचा वापर केलाय. चांगला चेंडू पाहायला मिळाला. पंचांकडे आशाभूत नजरेने पाहिलंय. पंचाने स्पष्ट नकार दर्शवलाय. चांगला चेंडू साहिलच्या माध्यमातून. मागील 2 चेंडू जर पाहिलं तर साहिलनं कमबॅक केलाय. चांगला लेग कटरचा वापर केला. ॲक्शन रिप्लेमध्ये तुम्ही पाहू शकता कटरचा वापर केलाय आणि खऱ्या अर्थाने शरीराचा वेध घेत असताना इथे चांगला चेंडू पाहायला मिळाला साहिलच्या माध्यमातून. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती 12 धावा या मॅच मध्ये. पुन्हा एकदा साहिल पाटील बॉलिंग ट्रॅकवरती. राईट आर्म ओव्हर द विकेट. त्यावेळेस थोडेसे बॅकफुटला गेले. स्ट्रोकसाठी जागा बनवली. कव्हर क्षेत्रामध्ये खेळलेत. फिल्डर आहेत त्या ठिकाणी. थोडेसे चाचपडत आहेत परंतु बॉल त्या ठिकाणी सीमारेषेच्या पलीकडे गेलाय. मिसफिल्डिंग केली आहे आणि बॉल सीमारेषेच्या पलीकडे जात असताना 4 धावा चौकार. थोडेसे थांबले होते आणि बॅकफुटला गेले. स्ट्रोक साठी जागा बनवली. चांगला स्ट्रोक क्रिएट केला आणि कव्हर क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी फिल्डिंग खराब आणि चेंडू सीमारेषेच्या पलीकडे चौकार आलाय. फलंदाज प्रशांतच्या बॅटमधून. साहिल पुन्हा एकदा ओव्हर द विकेट. यावेळेस स्विचचा फटका केल्याचा प्रयत्न. शॉर्ट थर्डला फिल्डर आहे त्या ठिकाणी. बॅकवर्ड पॉईंटचा फिल्डर त्या ठिकाणी पोहोचतोय. इथे फक्त एकच धाव मिळते. या एका धावेनं संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचलेली आहे ती तब्बल 17 धावा. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि 63 धावांचा पाठलाग करत असताना आईदेवी वडुणोगर या संघाने 17 धावा स्कोर कार्डवरती बनवल्या त्या मॅच मध्ये. इक्वेशन जर पाहिलं तर येणारे 18 चेंडू आणि 46 धावांची आवश्यकता आहे. 18 चेंडू आणि 46 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये. येणाऱ्या षटकांमध्ये देखील चांगली बॅटिंग करावी लागेल. खऱ्या अर्थानं प्रशांतनं चांगली सुरुवात केली आहे. एका बाजूला फलंदाज मैदानावरती यश पाटील देखील आपल्याला पाहायला मिळतो. यशला देखील चांगली बॅटिंग करावी लागेल. समोर सानवी इंटरप्राइजेस गोरदेव संघ आहे आणि खऱ्या अर्थाने या स्पर्धेमध्ये त्या संघाचा खूप चांगला खेळ आतापर्यंत राहिला. पहिल्या मॅच मध्ये एकविरा स्पोर्ट नायगाव या संघाचा या बलाढ्य संघाचा पराभव या संघाने केलाय आणि या मॅच मध्ये देखील बॅटिंग करत असताना चांगली धावसंख्या उभारली आणि 63 धावांचं टार्गेट या मॅच मध्ये आईदेवी वडुणोगर या संघासमोर आपल्याला पाहायला मिळतोय. षटक क्रमांक 2 बॉलिंग ट्रॅकवरती कबीर सिंग. बॅटिंग करत असताना कबीरनं जबरदस्त कामगिरी केली. त्याच्या बॅटमधून तब्बल 43 धावा. 15 चेंडूचा त्याने सामना केला आणि खऱ्या अर्थानं त्याच खेळाडूला बॉलिंग करण्यासाठी इन्व्हाइट केली या मॅच मध्ये. गोलंदाज तयार कबीर सिंग. स्ट्रायकिंगला प्रशांत पाटील. यंदाच्या हंगामामध्ये प्रशांत पाटीलच्या नावावरती देखील अर्धशतक आहे. तोच खेळाडू मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. स्विचचा फटका करण्याचा प्रयत्न. तितकाचा प्रॉमिसिंग स्ट्रोक नाही आहे. पॉईंटचा फिल्डर त्या ठिकाणी पोहोचतोय. फक्त इथे सिंगलच मिळेल आणि या सिंगलच्या मदतीनं संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचलेली आहे ती 18 धावा. युवा सेना चषकामध्ये काय जबरदस्त कामगिरी केली होती. प्रशांत पाटीलने बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट तो राहिला होता आणि तोच आत्मविश्वास आई स्पर्धेमध्ये त्याच्या खेळामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. चांगली तो बॅटिंग करतोय परंतु यश पाटीलला देखील खऱ्या अर्थानं चांगली बॅटिंग करावी लागेल या मॅच मध्ये. कबीर सिंग बॉलिंग ट्रॅकवर. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस देखील मोठा फटका केल्याचा प्रयत्न. ऑफस्टम्पच्या बाहेर जाणारा चेंडू होता. पंचाने अगदी तसंच दर्शवलंय. लेग बायच्या स्वरूपात इथे धाव मिळेल का की चेंडू बॅटला ब्रश झालाय. परंतु इथे जर पाहिलं तर चेंडू बॅटला ब्रश झाला आणि तदनंतर लेग बायच्या स्वरूपात इथे धाव मिळते. या एका धावेने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचलेली आहे ती तब्बल 19 धावा स्कोर कार्डवरती या मॅच मध्ये. कबीर सिंग इम्प्रेस करतायत विथ द बॅट. जबरदस्त कामगिरी केली. विथ द बॉल प्रभावित करतायत या मॅच मध्ये. यावेळेस देखील थोडेसे बॅकफुटला गेले. पुल करण्याचा प्रयत्न. स्क्वेअर लेग रिजनला फिल्डर आहे तिथे. एक धाव मिळाली. सेकंडचा कॉल त्या ठिकाणी केला गेला परंतु एकच धाव. फिल्डिंग चांगली. या एका धावेनं संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचलेली आहे ती 20 धावा स्कोर कार्डवरती. आणखीन 43 धावा या मॅच मध्ये बनवायच्या आहेत.
येणाऱ्या चेंडूवरती 43 धावांची आवश्यकता आहे. 15 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि 43 धावा या मॅच मध्ये आई देवी वडुणवकर या टीमला बनवायच्या आहेत. प्रशांतच्या बॅटमधून 2 षटकार आले, त्यानंतर तो शांत राहिलाय. गोलंदाज तयार कबीर सिंग. हो, यावेळेस लेग स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू होता. बिगिट करण्याचा प्रयत्न केलाय जरूर, परंतु चांगला चेंडू पाहायला मिळेला. काय जबरदस्त कटरचा वापर करतोय कबीर सिंग. ISPL मध्ये देखील या खेळाडूला खेळताना आपण पाहिलाय. कबीर सिंग आणि मीरा भाईंदर परिसरातील पहिला खेळाडू तो ठरला होता आणि खऱ्या अर्थानं या मॅच मध्ये देखील तो चांगली कामगिरी करतोय. लेग स्टंपच्या बाहेर जाणारा अगदी असंच चेंडू वाटलं, परंतु लेग स्टंपच्या वरून हा चेंडू केला होता आणि चेंडूला डॉट. पहिल्या षटकामध्ये चांगल्या धावा, परंतु या षटकामध्ये आतापर्यंत 4 चेंडूमध्ये फक्त आणि फक्त 3च धावा कबीर सिंगने खर्च केल्यात. गोलंदाज तयार. इथे मोठा फटका केल्याचा प्रयत्न, फ्लिक केलाय. ऑन साइडला फिल्डर आहेत त्या ठिकाणी, येत्या चेंडू अडवण्याचा प्रयत्न, चांगली फिल्डिंग आणि तत्पूर्वी ते 2 धावा कंप्लीट केल्यात. या 2 धावेनं संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचलेली आहे. ती 22 धावा स्कोर कार्ड वरती तुम्ही पाहताय. मागील चेंडूवरती 2 धावा आणि ते 22 धावा स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळतं. त्या मॅच मध्ये काही कमबॅक केलाय कबीर सिंगने. या मॅच मध्ये कबीर सिंगची भूमिका फार महत्वाची राहिली आहे. गोलंदाज तयार. इथे मोठा फटका पुन्हा एकदा, परंतु कावू कॉर्नर फेसला फिल्डर आहे त्या ठिकाणी, फिल्डरला शोधल्या आणि तत्पूर्वी ते 2 धावा कंप्लीट केल्या गेल्यात. सिंगल डबल्स घेत आहेत प्रत्येक चेंडूवरती. मोठा फटका खेळताना खऱ्या अर्थानं फलंदाजाने प्रयत्न केला आणि ते 2 धावा मिळाल्या. या 2 धावेनं संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती 24 धावा 2 षटकांचे ते खेळ संपलाय आणि 63 धावांचा पाठलाग करत असताना आई देवी वडुणवकर या संघाने फक्त आणि फक्त 24 धावा बनवल्यात. येणारे 12 चेंडू आणि या मॅच मध्ये इक्वेशन जर पाहिलं तर आमचे गुणलेखक आमच्यापर्यंत माहिती पोहोचवतील, कारण सुरुवातीच्या 12 चेंडूमध्ये फक्त 24 धावा स्कोर कार्ड वरती आणि ते इक्वेशन जर पाहिलं तर येणारे 12 चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी 39 धावांची आवश्यकता आहे. 12 चेंडू 39 धावांची आवश्यकता. या मॅच मध्ये इथून मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न करावा लागेल. प्रत्येक चेंडूवरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न फलंदाजांनी केला ना तर या धावा बनवू शकतात, कारण वडुणवकर संघाकडे देखील चांगली बॅटिंग लाईन आहे. दिनेश चौगुले सारखा देखील हार्ड हिटर फलंदाज अजून मैदानावरती येणं बाकी आहे आणि इथून तो प्रयत्न फलंदाजांना करावा लागेल, कारण इथून सामना जिंकायचा असेल ना तर मोठे फटके सातत्याने निरंतर पद्धतीनं फलंदाजाला खेळावे लागतील. बॉलिंग ट्रॅक वरती षटक क्रमांक 3 महादेव हा गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती दाखल झालाय, परंतु स्ट्रायकिंग एंड वरती प्रशांत पाटील या फलंदाजाला तुम्ही पाहताय. गोलंदाज तयार. 12 चेंडू 39 धावांची आवश्यकता. राऊंड विकेट. हो, यावेळेस देखील कोलवटापर्यंत चेंडू, चांगला ऑन राईटचा फटका, लॉंग ऑनला त्या ठिकाणी हिरेन मात्रे थोडीशी चाच पडले आणि ते लगेच 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या. या 2 धावेने संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती 26 धावा. येणारे 11 चेंडू आणि 37 धावांची आवश्यकता आहे. 11 चेंडू आणि 37 धावा. या मॅच मध्ये प्रशांतने 9 चेंडूचा सामना केलाय, 21 धावांवरती तो खेळतोय, परंतु एका बाजूला यश पाटील फक्त आणि फक्त 4 धाव्यांवरती या मॅच मध्ये. गोलंदाज तयार. इथे चांगला फटका, इनसाइड आउटचा फटका, कव्हर मध्ये खेळलेत, फिल्डर आहेत त्या ठिकाणी. चांगला प्रयत्न प्रथमेशच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला. चेंडूला स्टॉप केलाय आणि तत्पूर्वी इथे 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या. काय एफर्ट्स लावला होता, कमालीचा एफर्ट्स प्रथमेशच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला. एफर्ट्स लावला, कमाल दाखवली आणि आपल्या संघासाठी 2 धावा त्याने वाचवल्या असंच म्हणावं लागेल. ज्या पद्धतीने त्याचा एफर्ट्स होता, कमालीचा एफर्ट्स, या 2 धावेने संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती 28 धावा स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. खारबाव ग्रामपंचायतचे विद्यमान सरपंच महेंद्रदादा पाटील यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हायचं आहे. आपलं हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती पुन्हा एकदा महादेव. हो, यावेळेस खोलात टाकलाय, डिग आउट करण्याचा प्रयत्न, चांगला चेंडू, बॅटची कडा आणि यष्टांच्या मागे कमालीचा झेल टिपलाय आदित्य शेट्टीने. पहिला धक्का या मॅच मध्ये आई देवी वडुणवकर या टीमला बसलाय. फलंदाज बाद.
ॲक्शन रिप्लेमध्ये आपण पहिल्या मॅचची आतली कड लागली आणि यशांच्या मागे आधी तेशेट्टी खूप चांगलं कार्य करत असताना अप्रतिम झेल आपल्याला पाहायला मिळाला आणि महादेवला अखेर विकेट मिळाली या मॅचमध्ये. पहिला धक्का या मॅचमध्ये प्रशांत पास झाला आणि प्रशांतच्या बॅटमधून आपण मोठे फटके देखील पाहिले. नवीन फलंदाज रोहित म्हात्रे मैदानावरती दाखल झाल्या. मोठे फटके रोहितच्या बॅटमधून देखील येताना आपण पाहिलेत, परंतु या मॅचमध्ये मोठे फटके हवेत. गोलंदाज महादेव पुन्हा एकदा. यावेळेस मोठा फटका रोहित म्हात्रेच्या बॅटमधून, परंतु फटका फसलाय. फिल्डर आहे काऊ कॉर्नर फेसला साहिल पाटील, मिस्टेक करणार नाही. कमालीचा झेल टिपलाय. आणखीन एक धक्का, सलगचा दुसरा धक्का या मॅच मध्ये. फलंदाज बाद. काय जबरदस्त कामगिरी करतायत महादेव या षटकामध्ये. सलग 2 विकेट प्राप्त केले, रोहितला बाद केलाय. मोठा फटका खेळण्याचं औदार्य रोहितनं दाखवलं आणि त्याचा तो फटका फसलाय. महत्वाची विकेट. आणखीन एक फलंदाज बाद. नवीन फलंदाज दिनेश चौगुले मैदानावरती दाखल झालाय. इक्वेशन जर पाहिलं तर येणारे 8 चेंडू आणि 35 धावांची आवश्यकता. 8 चेंडू आणि 35 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये. नवीन फलंदाज दिनेश चौगुले आपल्याला पाहायला मिळतोय. इथून मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न दिनेशला देखील करावा लागेल, त्यांच्याकडे क्षमता. अशा परिस्थितीचे आदर्श वत खेळाडू आहे दिनेश चौगुले आणि तोच फलंदाज मैदानावरती दाखल झालाय. गोलंदाज तयार. इथून मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, एलिव्हेशन प्राप्त झालेला नाही आहे. काऊ कॉर्नर फेसला फिल्डर साहिल त्या ठिकाणी थोडीशी चाच पडतात. बॅकअप चांगला आहे त्या ठिकाणी आणि ते 2 धावा कंप्लीट केल्या जातील. या 2 धावेने संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचलेली आहे ती 30 धावा. येणारे 7 चेंडू आणि 33 धावांची आवश्यकता. 7 चेंडू आणि 33 धावा. सुरुवात चांगली केली होती. सलग 2 चेंडूवरती 2 षटकार प्रशांतच्या बॅटमधून, परंतु तदनंतर चांगलं कमबॅक सानवी एंटरप्राइजेस घोडदेव या संघाने केला. इथे देखील खोलवर टप्प्याचा चेंडू आहे. अवघड चेंडू होता, परंतु या चेंडूवरती मोठा फटका खेळता आलेला नाही आहे आणि इथून जर पाहिलं तर चेंडू आलाय डॉट. 3 षटकांचा खेळ संपलाय. 63 धावांचा पाठलाग करत असताना आईदेवी वडूनवगर या संघाने स्कोर कार्ड वरती धावा बनवल्यात. तब्बल 30 धावा. येणारे 7 चेंडू आणि 33 धावांची आवश्यकता. खऱ्या अर्थानं प्रत्येक चेंडूवरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न या मॅच मध्ये फलंदाजाला करावा लागेल. सूर्योदय आणि संधी या 2 गोष्टींमध्ये खऱ्या अर्थानं एकच समानता आहे. उशिराने जाग येणाऱ्या या दोन्ही गोष्टींची खऱ्या अर्थानं एकत्रितपणे कधीच या गोष्टी पाहता येत नाही. इथे जाग आणावी लागेल, उठावं लागेल, धावावं लागेल, पळावं लागेल. कधी धावायचं आणि कधी थांबायचं या दोन्ही गोष्टींचं जर चांगल्या पद्धतीनं उत्तर देता आलं ना तर खऱ्या अर्थानं यशाच्या प्रमोच्च शिखरावरती आपल्याला विराजमान होता येतं आणि या मॅचमध्ये तोच प्रयत्न आईदेवी वडूनवकर या टीमला करावा लागेल. 7 चेंडूमध्ये 33 धावा या ठिकाणी बनवाव्या लागतील. खऱ्या अर्थानं क्वालिटी मेकरचे मालक खऱ्या नागले विभागातून ते बिलॉंग करतायत. गणेश डेडिया यांच्या माध्यमातून देखील आर्थिक सहकार्य प्राप्त झालेलं आहे. त्यांचं देखील हार्दिक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. गणेश डेडिया आपलं हार्दिक स्वागत आहे, कारण आर्थिक सहकार्य या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला प्राप्त झालेलं आहे. क्वालिटी मेकर्सचे ते मालक आहेत आणि त्यांचं हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. येणारे 7 चेंडू आणि 33 धावांची आवश्यकता. बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज अंकित आपल्याला पाहायला मिळतोय. 7 चेंडू आणि 33 धावा. चला स्पीडअप करा. सानवी एंटरप्राइजेस घोडदेव संघ लगेच आपण सामन्याला सुरुवात करायची आहे. आयोजन कमिटीने लक्ष केंद्रित करायचं. मैदानावरती चेंडू उपलब्ध नाही आहे त्या ठिकाणी लगेच आपण लक्ष केंद्रित करा. काय अप्रतिम नियोजन आयोजन या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. त्रिमूर्ती ग्रुप नागले यांच्या माध्यमातून आयोजित TR ट्रॉफी 2026 आणि खऱ्या अर्थानं डे नाईटच्या स्वरूपात पर्व तिसऱ्या आणि या तिसऱ्या पर्वामध्ये खऱ्या अर्थानं डे नाईटची या स्वरूपात या स्पर्धेचं आयोजन या क्रीडांगणावरती आपल्याला पाहायला मिळतं. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती. यावेळी चांगला चेंडू फिरवलाय. लेग कटरचा वापर केलाय. विथ द बाउन्स, विथ द टर्न. क्या बात आहे अंकित. जबरदस्त चेंडू पाहायला मिळतोय अंकित यांच्या माध्यमातून. पहिल्या चेंडूवरती त्याने फिंगर रोल केले आणि चेंडू भरपूर जास्त फिरवलाय. फलंदाज देखील फिरले. चेंडूला डॉट. गोलंदाज पुन्हा एकदा. यावेळेस देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. फटका फसलाय. फिल्डर आहे त्या ठिकाणी डाऊन द बॉल आणि तिथे झेल पकडलेला आहे. आणखीन एक फलंदाज बाद.
ॲक्शन रिप्लेमध्ये तुम्ही पाहू शकता मोठा फटका केल्याचा प्रयत्न, फटका फसला. प्रेम मात्रे डाऊन द बॉल आले आणि त्यांच्या माध्यमातून कमालीचा झेल आपण पाहिला. काय जबरदस्त कामगिरी या सानवी घोडदेव संघाने केलेली आहे. प्रतीक मात्रे जबरदस्त बॅटिंग, कबीर सिंग तबर या मॅचमध्ये तो अक्षरशः बरसला. 45 धावा उपयुक्त खेळी त्यांनी साकारली. गोलंदाजी करत असताना देखील इम्प्रेस केलं आणि या मॅचवरती अधिराज्य गाजवलं या संघाने. यावेळेस भरपूर जास्त टर्न प्राप्त झालाय. विथ द बाउन्स, विथ द टर्न, ऑफस्टम्पच्या बाहेर जाणारा चेंडू आहे. इट इज अ वाईट बॉल. एक्स्ट्राच्या स्वरूपात संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोचलेली आहे ती 35 धावा. 35 धावा या मॅच मध्ये. इक्वेशन जर पाहिलं तर आणखीन 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. 28 धावांची आवश्यकता. इथून मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आणि ते फक्त सिंगलच मिळते. पूर्णपणे अधिराज्य या सामन्यावरती सानवी एंटरप्राइजेस घोडदेव या संघाने गाजवलाय असंच म्हणावं लागेल. ज्या पद्धतीने कामगिरी केलेली आहे. येणारे 2 चेंडू आणि 27 धावांची आवश्यकता असेल. मिशन इम्पॉसिबल. इथून सामना जिंकणं कठीण आहे. गोलंदाज तयार. व यावेळेस मोठा फटका दिनेश चौगुलेच्या बॅटमधून, परंतु इथेही फटका फसलाय. कबीर सिंग आहे त्या ठिकाणी डाऊन द बॉल. कबीरनं झेल टिपलाय. आणखीन एक फलंदाज बाद. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न दिनेशने देखील केलाय. स्वतःवरती निराश. या मॅच मध्ये फारशी चांगली कामगिरी आईदेवी वडुनोगर या टीमला करता आलेले नाही आहे आणि हा संघ पराभवाच्या छायामध्ये वावरतोय. कारण 1 चेंडू आणि 27 धावांची आवश्यकता आहे. गोलंदाज तयार. अंकित. ओ यावेळेस लेग स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू. इट इज अ वाईट बॉल आणि चेंडू जात आहे लॉंग स्टॉप सीमारेषेच्या पलीकडे. म्हणजेच काय या चेंडूवरती अडवलाय चेंडू त्या ठिकाणी. फिल्डिंग चांगली पाहायला मिळाली. बॅकअप चांगलं होतं आणि धाव घेण्याचा प्रयत्न देखील त्या ठिकाणी फलंदाजाने केला, परंतु इथे धाव घेतलेली नाही आहे. वाईट बॉल. आणखीन एक चेंडू टाकावा लागेल. यानंतरचा सामना मोठा सामना पाहायला मिळणार आहे. भारवी एंटरप्राइजेस जयनोमन टेंबवली आणि त्यांच्या विरोधात साई स्पोर्ट खारबाव. 2 बलाढ्य संघ एकमेकांच्या विरोधात खेळताना पाहायला मिळतील. अनेकदा एकमेकांच्या विरोधात खेळलेत आणि अनेकदा सामन्यामध्ये रंगत आपल्याला पाहायला मिळाली. आज देखील या आयशा क्रीडांगणावरती एक मोठा सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे. इथे सामना जिंकलेला आहे सानवी एंटरप्राइजेस घोडदेव या संघाने. अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. हार्डलक टपलक. आईदेवी वडुनोगर हार्डलक. दिनेश चौगुले, परेश काबूकर. खऱ्या अर्थानं पहिला सामना खूप चांगल्या पद्धतीने जिंकला, परंतु या मॅचमध्ये फारशी चांगली कामगिरी करता आलेली नाही आहे आणि कुठेतरी पराभवाचा सामना